झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेकनंतर स्वागत। दिल्ली ही बनावट नोटांची राजधानी बनली असली तरी पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यातही बनावट नोटांचे नेटवर्क फार मोठं आहे। तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। तुमच्या खिशात असलेली नोट बनावट असण्याची शक्यता नाकारता येत नाही। तुमच्या खिशातली नोट निरखून पहा, ती बनावट तर नाहीये ना। तुम्हाला घाबरवणं हा आमचा उद्देश नाही, तर तुम्हाला सावध करणं हाच यामागचा आमचा हेतू आहे। थोड्याशा निष्काळजीपणामुळे तुमच्या कष्टाची कमाई पाण्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 3 वर्षात महाराष्ट्र, दिल्ली, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यात मोठ्या प्रमाणात बनावट नोटा चलनात आणल्या गेल्याचं उघड झालंय। बनावट नोटांची सर्वाधिक प्रकरणं देशाची राजधानी दिल्लीत असल्याचं उघड झालंय। 2012 मध्ये दिल्लीत 4,15,00,000 किमतीच्या बनावट नोटा सापडल्या। उत्तर प्रदेशमध्ये 1,49,00,000 बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या, तर महाराष्ट्रातला हा आकडा 1,38,00,000 जाऊन पोहोचला होता। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बनावट नोटांचं नेटवर्क हे प्रामुख्यानं उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यातून चालवलं जातंय। गुप्तचर विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतात येणाऱ्या बनावट नोटांपैकी जवळपास 70% नोटा या एकट्या बांगलादेशातून आणल्या जातात। गेल्या 3 वर्षात जप्त करण्यात आलेल्या बनावट नोटांमध्ये सर्वाधिक नोटा या दिल्लीत जप्त करण्यात आलेल्या आहेत। 2010 मध्ये दिल्लीत जवळपास 2.98 कोटी रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत। महाराष्ट्रात 4.8 कोटी तर पश्चिम बंगालमध्ये 3.1 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत। 2011 या वर्षातला आकडा ही चिंताजनक आहे। दिल्लीत 4.93 कोटी रुपये, महाराष्ट्र 4.64 कोटी रुपये, आंध्र प्रदेश 2.69 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत। ही आकडेवारी पाहता देशात बनावट नोटांची तस्करी किती मोठ्या प्रमाणात केली जाते हे सहज लक्षात येईल। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। बनावट नोटा चलनातून काढून टाकण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून सतत प्रयत्न केले जात आहेत। या संदर्भात वेळोवेळी माहितीही प्रसिद्ध केली जाते। तसंच बनावट नोट कशी ओळखायची यासाठी वेबसाईटही रिझर्व्ह बँकेनं सुरू केली आहे। देशात 2012 साली 6,45,770 हून अधिक बनावट नोटा चलनात होत्या। म्हणजेच बनावट नोटा तुमच्या आमच्या कोणाच्याही खिशात असण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण एकदा का बनावट नोट चलनात आली की ती शोधून काढणं सर्वसामान्य माणसाला सहजासहजी शक्य होत नाही। खरं तर बनावट नोटांची संख्या याहून अधिक असण्याची शक्यता वर्तवली जाते। 2010-11 मध्ये चलनात 10 लाख नोटांमध्ये 6.74 नोटा बनावट। रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार 2010-2011 यावर्षी चलनात असलेल्या प्रत्येकी 10 लाख नोटांमध्ये 7 नोटा या बनावट होत्या। चलनात बनावट नोटांचा सुळसुळाट झाल्यामुळे तुम्हाला तुमच्या कष्टाच्या कमाईवर पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते। बनावट नोटांपासून सावधान, हातातून जाईल कष्टाची कमाई। बनावट नोटांवर लगाम लावण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून प्रयत्न केले जात आहेत। रिझर्व्ह बँकेनं यासाठी यापूर्वीच एक वेबसाईट सुरू केली आहे। या वेबसाईटचं नाव आहे www.paisaboltahay.rbi.org.in। ओळखा पैशाची भाषा, कारण पैसाही बोलतोय। या वेबसाईटमध्ये बनावट नोट कशी ओळखायची याची माहिती देण्यात आली आहे। ओळखा पैशाची भाषा, कारण पैसाही बोलतोय अशी टॅगलाईन असलेल्या या साईटवर 10, 20
50, 100, 500 आणि 1000 रुपयांच्या नोटाची सत्यता ओळखण्यासाठी सचित्र माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही या वेबसाईटचा उपयोग करून बनावट नोटांना चलनात येण्यापासून रोखू शकता. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. या सगळ्या मागचा मास्टरमाइंड कोण आहे हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. त्याच प्रश्नाचं उत्तर एका ब्रेक नंतर पाहत राहा बनावट नोटांचं मायाजाल. झी 24 तास, एक पाऊल पुढे.